नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या DMR या नर्सिंगच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जे जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणची पदभरती हे जे आहे 8/8/2025 ला हे जाहिरात आलेली आहे। आज 10 तारीख आहे, 2 दिवसापूर्वीच हे जाहिरात आलेली आहे। तर ठीक आहे, तर काय यामध्ये कंत्राटी पद्धतीने जे आहे तर पदभरती होणार आहे, अर्ज मागविण्यात येणार आहेत। तर कोणत्या पदासाठी वगैरे आहे तर ते पूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले जे आहे त्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी ही पदभरती आहे, कंत्राटी पदभरती असणार आहे। तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 19/8/2025 या ठिकाणी या तारखेला तुम्ही डायरेक्ट जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जे आहे धुळेमध्ये या ठिकाणी म्हणजे सिव्हिल सर्जन ऑफिसर जे आहे सिव्हिल सर्जन ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन अर्ज डायरेक्ट द्यायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे सकाळी 11:30 वाजता। तर ठीक आहे, तर चला कोणत्या पदाचं आहे ते पाहून घेऊ। तर या ठिकाणी दिलेलं आहे पदाचे नाव, तर कॅथलॅब टेक्निशियन जे कोणी फॉर्म त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, त्यांचं डिप्लोमा डिग्री जे काही झालेलं आहे कॅथलॅब टेक्निशियनमध्ये, तर त्यांनी हे फॉर्म भरू शकतात। BSc फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड डिप्लोमा इन कॅथलॅब टेक्निशियन हे त्यांचं शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं एक पद आहे। त्या ठिकाणी मानधन हे जे भेटणार आहे तुम्हाला 25,000 ते 35,000, जे की खूप चांगलं आहे। कंत्राटी पद जे काय आहे पदभरती त्यामध्ये 35,000 पर्यंत मानधन जे आहे सहसा भेटत नाही, तर जे की खूप चांगली गोष्ट आहे। तर तुम्हाला अर्ज जर करायचा असेल, तुम्ही जर जॉब करणे इच्छुक असाल तर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करायचं घेऊन धुळ्यामधलं जे जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय आहे, जिल्हा सिव्हिल सर्जन ऑफिस म्हणजे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। कधी जायचं आहे, 19 तारखेला जायचं आहे। किती वाजता? सकाळी 11:30च्या जवळपास तुम्ही तिथं भेटायचं आहे। तिथं गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमचा तिथं इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि इंटरव्ह्यू चांगला गेला असेल तर नक्कीच तुमची या ठिकाणी निवड होणार आहे। ठीक आहे, अनुभव असणाऱ्यास तर 100% प्राधान्य देण्यात येईल। दत्ता देगावकर डॉक्टर आहेत, ते जिल्हा शल्य चिकित्सक त्यांच्या अंतर्गत हे होणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो। बरेच जण विचारत आहेत तर DMRची सर भरती कधी येणार आहे, DMRची भरती कधी येणार आहे, तर त्या संदर्भात सांगतो। DMRची भरती ही कधी ना कधी लवकर येणारच आहे, त्याला काही वेळ नाही लागणार आहे। कारण सध्या जे आहे RR जे आहे RR करेक्शनमध्ये आहे असं ऐकण्यात येत आहे। RR जे आहे 80-20 आणि हे जे चालू आहे या संदर्भामध्ये थोडंसं त्या ठिकाणी काम चालू आहे। तर ते 80-20 70-30 होईल किंवा मग काही कमी जास्त होईल असं त्यामध्ये जे संप झाला त्या संपानंतर हे काही यामध्ये चेंजेस करण्यात येणार आहेत। तर त्यासाठी हा भरती लेट होत आहे। तर जे कोणी अभ्यास करत आहे तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, 100% भरती येईल। तुम्ही स्टडी चालू ठेवा तुमचा, DMR भरती ही लवकरच येईल, त्यामध्ये काही शंका नाही। तुमची स्टडी चांगली असेल तर 100% तुम्ही लागून जाताल, त्यासाठी अभ्यास चांगला ठेवणं गरजेचं। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये।